तो उमेदवार असल्यामुळं मला बोलवावं लागणार आहे। 13 तारखेला या दत्तनगर मधल्या मंदिरामध्ये कोठेच्या वतीनं देव संकटात आहे अशा पद्धतीचं मतदारांना बिंबवण्याचा प्रयत्न झाला। त्या विरोधात आम्ही तक्रार दिली, त्याची चौकशी झाली आणि गुन्हा नोंदवण्यात आला। दुसरा प्रकार, त्यांनी कमटम नगर मध्ये जवळजवळ 1500 लोकांना जेवण देण्याचं त्यांनी योजना आखली होती। आमचे कार्यकर्ते आणि नेते तो रेड केला, स्वतः पोलिसांना मी पाचारण केलं। ॲडव्होकेट अनिल वासम 2 वाजेपर्यंत ते केस दाबू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केलं। तिथलं चिकन, तिथलं तांदूळ, तिथले भांडे सगळे जप्त करण्यात आलेले आहे। सगळ्यात भयानक महाराष्ट्रामध्ये कुठेही घडलं नाही, कोणत्याही मतदारसंघात घडलेलं नाही। माझं पूर्ण आयुष्य लाल झेंडा आणि कामगार चळवळी करता घालवलेलं आहे आणि बरेपर्यंत मी लाल झेंडा आणि कामगार चळवळ हे मी सोडणार नाही आहे। अनेकदा विधानसभेत तावून सुलाकून मी ती खिंड लढवलेली आहे। असं असताना मध्यरात्री आडम मास्तरने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पद्मशाली समाजाला वाऱ्यावर सोडलं। आता ते अशक्त झालेले आहेत, त्यांच्या हातून काम होणार नाही आहे। अशा पद्धतीचं खोटं नाटक, गलिच्छ, कोणालाही न पटणार माझा फोटो घालून त्यांनी त्या पद्धतीचं पत्रक प्रसिद्ध केलं। रात्री 2:30च्या सुमाराला त्याच्यावर माझं हस्ताक्षर नाही आहे, आपण थोडं तपासणी करावं। 6 वाजता मी उठलो। उठल्याबरोबर मला ही बातमी कळवली। 6:05 पोलीस कमिशनर श्री रामकुमार यांना दूरध्वनीवरनं मी बोललो। त्यांच्या सूचनेनुसार ॲडव्होकेट वासमला सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद द्यायला लावलं आणि पोलीस कमिशनर स्वतः म्हणले मला, आमच्या पोलीस खात्याच्या व्हिडिओवरनं हे खोटी बातमी आहे असा मी जाहीर करू, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। ताबडतोबीने कलेक्टरशी संपर्क साधलो, त्यांनाही सांगितलं हे प्रचंड नुकसान होणार आहे आणि या पद्धतीची जी बातमी व्हायरल झाली त्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम आहे। याबद्दल MIMच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं आमच्या लक्षात आलं। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं समजून आलं आणि त्याला
प्रतिकार करण्यासारखं मी व्हिडिओ दिला, परंतु तो व्हिडिओ वेळेवर लोकांपर्यंत जाऊ शकलं नाही. तर यामुळं संपूर्ण मतदान प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे. शेकडो लोक अजूनही रडत माझ्याकडे येतात, पुढाऱ्यापासून कार्यकर्ते. प्रत्येक बूथवर शेकडो कार्यकर्ते आमचे होते. प्रचंड काम आम्ही 5 वर्षात केलेलं होतं. भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी युती आहे त्या विरोधात प्रचंडपणे रस्त्यावरची लढाई पक्षाच्या वतीनं आम्ही केलेला आहे. अभिमानाने सांगतो, सोलापूर शहरामध्ये आमचे एवढं सरकार विरुद्ध संघर्ष केलेलं दुसरं पक्ष नाही आहे. असं असताना नामुष्कीचा पराभव वयाच्या 80व्या वर्षी हे शक्य नाही आहे. म्हणून आम्ही ही निवडणूक रद्द करा, फेरनिवडणूक घ्या. नुसता हायकोर्टात जाणार नाही आहे. हायकोर्टाने जर आम्हाला न्याय नाही दिलं, सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. आणि आज मी तुम्हाला जाहीर करत आहे, या क्षणापासून निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही. जे मी लोकांना वचन दिलं होतं ते पूर्णपणे अंमलात आणणार. आमच्या पक्षाचं नवीन नेतृत्व आम्ही उद्याला आणून रस्त्यावर उभं करू. गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. हा जिद्दीने मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल, यांनी जबरदस्त सहकार्य केलं. नुसतं सहकार्यच केलं नाही, आमची बाजू लोकांपर्यंत नेण्याकरता बहुमोल सहकार्य केलं. आणि आज संविधान दिन आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे 26 नोव्हेंबर 1949 ला पवित्र असं संविधान आपल्या हाती सोपवलं. आज आम्ही शपथ घेत आहे ते संविधान वाचवण्याचं, ते संविधान टिकून ठेवण्याचं आम्ही प्राणपणाने लढू. प्रसंग आलं, रस्त्यावर रक्त सांडायलाही पुढं मागं होणार नाही. ही भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे. तर याबद्दल आपल्याला काही प्रश्न असेल